नमस्कार. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपलं जेवण नेमकं कसं तयार होतंय हे तुम्हाला थेट पाहता आलं तर अहमदाबादमध्ये आता अशीच व्यवस्था करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले. अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील तब्बल 11,123 रेस्टॉरंट्स आणि फूड बिझनेस ऑपरेटर्सना किचनमध्ये CCTV बसवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे या CCTV कॅमेऱ्याचं लाईव्ह फुटेज ग्राहकांनाही पाहता येईल अशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे लाईव्ह फुटेज रेस्टॉरंटच्या रिसेप्शनजवळ किंवा ग्राहकांना दिसेल अशा बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्क्रीनवर लावण्याची सूचना आहे. यामागचा मुख्य उद्देश आहे अन्न तयार होताना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमाचे पालन होतंय की नाही यामध्ये अधिक पारदर्शकता आणणे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या फूड विभागाने दिलेल्या निर्देशामध्ये केवळ CCTV पुरताच विषय नाही, किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवणे, सुरक्षित पाण्याचा वापर, योग्य पद्धतीने अन्न साठवणे, कीटक नियंत्रण, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि भांडी उपकरणाचे नियमित स्वच्छता यावरही भर देण्यात आला आहे. तसंच अन्न पदार्थामध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI मान्यताप्राप्त रंग आणि योग्य दर्जाचे घटक वापरणे तसेच स्वयंपाकाच्या तेलाचा योग्य वापर करण्याबाबतही नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान अहमदाबाद फूड सेफ्टीच्या तपासण्या अधिक तीव्र करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. काही खाद्य आस्थापनांमध्ये अस्वच्छता, कीटकाचा प्रादुर्भाव आणि इतर नियमभंग आढळल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. गंभीर किंवा वारंवार नियमभंग झाल्यास परवाना रद्द करण्यापासून आस्थापना सील करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते. म्हणजेच आता ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाच्या आधी त्यामागचं किचनही ग्राहकांच्या नजरेसमोर येणार आहे. या निर्णयामुळे रेस्टॉरंटच्या स्वच्छतेबाबत पारदर्शकता वाढेल का? आणि लाईव्ह किचन CCTV व्यवस्था महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू झाली पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत रहा आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.